बरं जसं मी म्हटलं की तुम्ही शिवसेनेपासून आज इथपर्यंत पोहोचलेले आहात. अनेक पदं आपण भूषवलेली आहेत. ठाणेकरांसाठी तुम्ही अगदी आपला माणूस आहात आणि अर्थात महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांपर्यंत आज तुम्ही धाराशिवचे पालकमंत्री आहात. हे सगळं जेव्हा तुम्ही पाहत असता, जेव्हा हे करत असता, जिथून सुरुवात केली होती शिवसेनेतून आणि आज शिवसेना म्हणजे त्यावेळी अनडिवायडेड होती, आता थोडी डिवाइड झाली, त्याच्यानंतर पद चिन्ह सगळं तुमच्याकडे आलं, हे सगळं जेव्हा सरनाईक पाहतात तेव्हा काय वाटतं सरनाईकांना? नाही बघा, प्रताप सरनाईक हा कार्यकर्ता म्हणून विद्यार्थी संघटनेपासून काम करत होता. म्हणजे मला आता जवळजवळ 40 ते 42 वर्ष झाली राजकारणामध्ये. म्हणजे मी विद्यार्थी संघटनेचा एक कार्यकर्ता, नंतर विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष, म्हणजे डोंबिवलीपासून सुरुवात झालेली आमची कारकीर्द ठाण्याला कधी येऊन पोचली आणि ठाणे महापालिकेमध्ये 97 साली महानगरपालिकेमध्ये नगरसेवक निवडून जे गेलो, तो आतापर्यंतचा प्रवास हा मला स्वतःलाच कधी कधी थक्क करणारा असतो, परंतु मी कधी मागे वळून बघत नाही. मी आणि शिंदेसाहेब आम्ही दोघेही एकत्रितपणे एकदाच महापालिकेमध्ये 1997 साली प्रवेश केला आणि त्यावेळेस शिंदेसाहेबसुद्धा असे गंभीर, कारण धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या तालमीतला एक त्यांचा पट्टशिष्य, बाळासाहेबांच्या विचाराने चालणारा एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून ते काम करत असताना फार अबोल होते. सभागृहामध्ये जेवढं बघायचं बोलायचं तेवढंच बोलायचे आणि त्यानंतरही फक्त सर्वसामान्य शिवसैनिकांसाठी, जनतेसाठी 24 तास काम करणारा कार्यकर्ता म्हणजे म्हणून त्यांची ओळख होती. आमची एवढे वर्ष झाले मैत्री ही टिकली, परंतु मला असं वाटलं नव्हतं की अचानक ते मला परिवहन मंत्री करतील. नागपूरच्या अधिवेशनाच्या दरम्यान काही बैठक होती, मग आम्हाला बोलवलं काही लोकांना आणि सांगितलं की अरे बाबा आता संध्याकाळी शपथविधी आहे. तर मला शॉक बसला की मी विचारलं, अरे बाबा काय कुठलं खातं देत आहेत मला? तर म्हणाले टिंग टिंग असं मला एका पीएसनी त्यांच्या सांगितलं. मला म्हणजे आनंद ह्या गोष्टीचा झाला की कुणीतरी हे खातं मला मिळेल, ते खातं मिळेल म्हणून आनंदी असतं. परंतु एस.टी. महामंडळासारखं डिपार्टमेंट ज्या खात्यामध्ये आहे ते खातं मला दिलं, कारण लाल परी दिली आहे तुम्हाला. लाल परीवर माझा लहानपणापासूनच, कारण शेवटी ग्रामीण भागातून आलेला मी एक कार्यकर्ता असल्या कारणानं आणि एस.टीतनं प्रवास केलेला आहे कुटुंबासमवेत किंवा स्वतः. त्यामुळे एस टीवर एक वेगळा जीव आहे आणि त्या एस टी महामंडळामध्ये काहीतरी बदल घडवावे म्हणून मी गेल्या 1 वर्षापासून प्रयत्न करतोय. बघा आता मी आल्यापासून 3000 बसेस आल्यात. आता परत ह्या वर्षी आम्ही 3000 + 5000 म्हणजे 8000 बसेस करतोय. म्हणजे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटच्या माध्यमातून एस टी महामंडळाला सक्षम करण्याचा माझा उद्देश आहे. काही आमच्या स्वारगेट प्रकरण झालं होतं, महिलांवर अत्याचार झाले होते, त्या माध्यमातून सर्व बसेस ह्या आता आम्ही स्मार्ट बसेस म्हणून रस्त्यावर उतरवतोय. अनेक योजना विद्यार्थ्यांसाठी, महिलांसाठी, ज्येष्ठांसाठी राबवतोय. त्यामुळे मी समाधानी आहे की एवढं चांगलं सुंदर खातं मला आमच्या पक्षाच्या माध्यमातून मिळालं. तुम्ही समाधानी आहात कारण तुम्हाला पक्षातर्फे मिळालेल्या खात्यामध्ये काम करता येतंय.